तू तिच्या समोरून जातोस, तिला पाहून छान स्माइल देतोस, पण 2 मिनिटांनंतर तिला तुझं नावही आठवत नाही. हे तुझ्यासोबत किती वेळा झाले मला माहित आहे. हे ऐकायला थोडं कटू वाटतंय, पण हे सत्य आहे. आपण अशा जगात राहतोय जिथे दररोज शेकडो लोक एकमेकांना भेटतात. इंस्टाग्रामवर हजारो प्रोफाईल स्क्रोल होतात, पण काही मोजकेच असे चेहरे असतात जे आपल्या डोक्यात फिट बसतात. आज मी तुला अशा 8 प्रकारच्या पुरुषांबद्दल सांगणार आहे ज्यांना एखादी मुलगी आयुष्यात एकदा जरी भेटली ना तरी ती त्यांना मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि विश्वास ठेव, यामध्ये फक्त तुझे लुक्स मॅटर करत नाहीत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यात आणि तुमचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. काय तुम्हाला असं वाटतं का की तू कोणाच्या तरी आयुष्यात इतका महत्वाचा असावा की त्याने तुझा विचार केल्याशिवाय त्याची सकाळ होऊ नये? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की जर तुमच्याकडे खूप पैसे असतील किंवा तुम्ही जिम मध्ये जाऊन तगडी बॉडी बनवली तरच मुली तुम्हाला लक्षात ठेवतील? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकताय. पैसा आणि शरीर हे फक्त वरवरचे आकर्षण आहे. खरी सायकोलॉजी काहीतरी वेगळंच सांगते. मी रोज माझ्या आसपास अशा कितीतरी मुली बघते ज्यांच्या मागे दिसायला हिरो सारखे मुलं असतात, पण त्या कोणा तिसऱ्याच मुलाचा विचार करत बसलेल्या असतात जो दिसायला कदाचित साधारण असेल, पण त्याच्यात काहीतरी वेगळं असतं. ते वेगळं काय आहे तेच रहस्य मी आज उलगडणार आहे. तुम्ही तयार आहात ना स्वतःला ऑर्डिनरी मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवण्यासाठी? चला आता आपण मुद्द्यावर येऊया. समस्या काय आहे? समस्या ही आहे की बहुतेक मुलं मिरर इमेज सारखी वागतात. म्हणजे काय? तर ती मुलगी जशी वागते तसेच हे वागतात. तिला आवडतं म्हणून हे आवडतं म्हणणार, तिनं नाही म्हटलं की हे शांत बसणार. याला म्हणतात नाईस गाय सिंड्रोम. तुम्हाला वाटतं की तू खूप गोड वागून तिचे सर्व हट्ट पुरवून तिला जिंकशील, पण खरं सांगू का, अशा मुलांना मुली सर्वात आधी विसरतात, कारण तू खूप प्रेडिक्टेबल झाला आहेस. तुझ्याबद्दल काहीच रहस्य उरलेलं नाहीये. मला सांग, तुला एखादा चित्रपट बघायला आवडेल का ज्याची पूर्ण गोष्ट तुला आधीच माहिती आहे? नाही ना? मग तू तुझ्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत इतका बोरिंग का होतोस? दुसरी मोठी गोष्ट म्हणजे अति काळजी. तू तिला दिवसभरात 10 मेसेज करतोस, जेवलीस का, काय करतेस, कुठे गेली होतीस. तुला वाटते तू काळजी करतोयस, पण तिला वाटते तू तिच्यावर लक्ष ठेवतोयस किंवा तू खूपच रिकामा आहेस. जेव्हा तू स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून तिला केंद्रबिंदू बनवतोस तेव्हा तू तुझं स्वतःच मूल्य कमी करतोस. स्त्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांचं स्वतःच एक विश्व आहे, ज्यांच्याकडे काहीतरी ध्येय आहे. पण तू तर तिच्या रिप्लायच्या प्रतीक्षेत तासनतास मोबाईल बघत बसतोस. तुझ्याकडे स्वतःच काहीच करण्यासारखं नाहीये का? तुला असं वाटतं का की अशा वागण्याने तू तिच्या लक्षात राहशील? उलट तू तिच्यासाठी एक ओझं बनत चालला आहेस. आणखी एक गोष्ट म्हणजे भीती, रिजेक्शनची भीती. तू तिच्याशी बोलायला जातोस पण तुझे पाय थरथरतात, तुझ्या डोळ्यात ती चमक नसते, उलट एक प्रकारची गयावया असते. तू तिला विचारतोस, तुला राग तर नाही ना आला? अरे काय येईल राग, तू काही गुन्हा केलायस का? जेव्हा तू इतका नर्वस असतोस तेव्हा ती मुलगी तुझ्या सोबत कधीच सुरक्षित फील करू शकत नाही. आणि लक्षात ठेव, जी मुलगी तुझ्यासोबत सुरक्षित फील करत नाही ती तुला कधीच लक्षात ठेवणार नाही. तिला असा पुरुष हवा असतो जो स्वतःच्या निर्णयावर ठाम असतो, जो भीतीला डोळ्यात डोळे घालून बघू शकतो. पण तू तर साध्या संवादाला घाबरतोस. ही भीती तुला कशी संपवायची आहे हे मी तुला पुढे सांगणारच आहे, पण आधी हे मान्य कर की तू इथे चुकत आहेस. तुला कधी असं वाटलंय का की तू एखाद्या रूम मध्ये गेलायस आणि कोणाचंच लक्ष तुझ्याकडे गेलं नाही? हा जो इनव्हिजिबल असण्याचा संघर्ष आहे ना, तो खूप वेदनादायी असतो. तू कपडे चांगले घालतोस, परफ्यूम मारतोस, पण तरीही तू कोणाच्या आठवणीत राहत नाहीस. याचं कारण असं की तुझ्यात ती ठिणगी नाहीये. तू संघर्ष करतोयस त्या कम्फर्ट झोन मध्ये राहून. तुला वाटते की सुरक्षित खेळून तू कोणाचं तरी मन जिंकशील, पण आयुष्यात आणि प्रेमात रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. तू तुझ्या भावना व्यक्त करायला घाबरतोस, तू तुझं खरं रूप दाखवायला घाबरतोस. तुला वाटतं की जर मी माझं खरं मत मांडलं तर लोक मला जज करतील, पण तुला माहितीये का, जे पुरुष जज व्हायला घाबरत नाही तेच सर्वात जास्त आकर्षक वाटतात. काही मुलांचा संघर्ष तर वेगळाच असतो. ते खूप प्रयत्न करतात कूल दिसण्याचा,
ते कोणाची तरी कॉपी करतात, कोणासारखं तरी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण मुलींना फेक माणसं दुरूनच ओळखता येतात. जेव्हा तू स्वतःशीच प्रामाणिक नसतोस तेव्हा तू दुसऱ्यांच्या आयुष्यात जागा कशी बनवणार? तू आरशात बघतोस तेव्हा तुला स्वतःबद्दल काय वाटतं? जर तुला स्वतःबद्दल अभिमान नसेल तर कोणत्याही मुलीला तुझ्याबद्दल अभिमान का वाटावा? हा प्रश्न स्वतःला कधी विचारला आहेस का? तुला असं वाटतं की तू खूप काही करतोयस, पण खरं तर तू फक्त पळतोयस स्वतःपासून आणि तुझ्या खऱ्या ओळखीपासून. आणि मग येतो तो मानसिक थकवा. तू प्रयत्न करून दमला आहेस, तू कितीतरी व्हिडिओज पाहिले असतील, टिप्स वाचल्या असतील, पण तरीही रिझल्ट शून्य आहे. तुला वाटतं की कदाचित तुझ्या नशिबातच कोणी नाहीये, पण तू हे विसरतोयस की नशीब हे आपल्या कृतीतून घडतं. तू जो संघर्ष करतोयस ना, तो चुकीच्या दिशेने आहे. तू बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतोयस, पण तुला स्वतःला आतून बदलावं लागेल. चला आता त्या 8 प्रकारच्या पुरुषांबद्दल बोलूया जे खरोखरच अनफॉर्गेटेबल असतात. हे नीट ऐक आणि तुझ्या आयुष्यात उतरव. 1. ध्येयवेडा पुरुष. ज्या पुरुषाला आपल्या आयुष्यात काय करायचं आहे हे स्पष्ट ठाऊक असतं, तो स्त्रियांना खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतो. ज्याचं ध्येय फक्त मुलगी मिळवणे हे नसतं, तर आपल्या करिअरमध्ये किंवा आवडीच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करणं असतं. असा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला भेटतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. त्याला माहिती असतं की त्याचं आयुष्य तिच्याशिवायही चालू शकतं. हे डिटॅचमेंट मुलींना त्याच्याकडे खेचून आणतं. तू तुझे ध्येय ठरवलं आहेस का, की तू अजूनही फक्त वेळ वाया घालवतोयस? 2. आदराने आव्हान देणारा. हे खूप महत्वाचं आहे. मुलींना असे पुरुष आवडतात जे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाहीत. जर तिला काही चुकीचं वाटत असेल किंवा तिनं काही चुकीचं विधान केलं असेल तर तू तिला आदराने पण ठामपणे सांगू शकतो की मला तुझं हे मत पटलेलं नाहीये. जेव्हा तू तिला चॅलेंज करतोयस तेव्हा तिला कळतं की तुझं स्वतःचं डोकं आहे, तू तिची सावली नाहीये. हा प्रकारचा पुरुष तिच्या मनात कायम राहतो कारण त्याने तिला विचार करायला भाग पाडलेलं असतं. 3. खऱ्या कथा सांगणारा. मुलींना अशा मुलांशी संवाद साधायला आवडतो ज्यांच्याकडे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी फेक नसाव्यात. तू तुझं बालपण, तुझे अपयश, तुझे छोटे मोठे विजय कसे साजरे केले हे जेव्हा तू मनापासून सांगतोस तेव्हा तू तिच्याशी एक इमोशनल कनेक्शन तयार करतोस. लोक माहिती विसरतात पण गोष्टी कधीच विसरत नाहीत. तुझ्याकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ऐकून तिला वाटेल की यार हा माणूस खूप डीप आहे? 4. संकटात शांत राहणारा. जगामध्ये काहीही गोंधळ सुरू असो, जो पुरुष शांत राहून परिस्थिती हाताळू शकतो तो स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित जागा असतो. जर गाडी पंक्चर झाली किंवा हॉटेलमध्ये जागा नसेल तर तू चिडचिड करतोयस की शांतपणे दुसरा मार्ग शोधतोयस? तुझा हा शांत स्वभाव तिला सांगतो की भविष्यात जेव्हा मोठी संकट येतील तेव्हा तू तिचा हात धरून तिला बाहेर काढू शकशील. ही इमोशनल स्टेबिलिटी कधीच विसरता येत नाही. 5. बारकावे लक्षात ठेवणारा. बहुतेक पुरुष फक्त वरवरच बघतात, पण जर तो तिला म्हटलंस तुझ्या कानातले आज तुझ्या ड्रेसला खूप छान मॅच होत आहेत किंवा तू परवा म्हणाली होतीस की तुला हा पास्ता आवडतो म्हणून मी आज तुला इथे आणले, तर तिला वाटतं की खरोखरच तिचं ऐकत आहे. स्त्रियांना इम्पॉर्टंट फील व्हायला आवडतं आणि जो माणूस त्यांना हे फील करून देतो तो त्यांच्या स्मरणात कायमचा कोरला जातो. 6. कृतीवर विश्वास ठेवणारा. बडबड तर सगळेच करतात, मी तुझ्यासाठी सूर्य चंद्र आणीन म्हणणारे खूप आहेत, पण जो पुरुष म्हणतो मी तुला 10 मिनिटात न्यायला येतोय आणि तो वेळेवर हजर असतो त्याची किंमत जास्त असते. तुझे शब्द नाही तर तुझ्या कृती तुझं कॅरेक्टर ठरवतात. तू जे बोलतोयस ते पाळतोस का? जर तू स्वतःबद्दल दिलेली वचनं पाळू शकत नसशील तर तू तिला दिलेली वचनं काय पाळणार? 7. मिश्किलपणे थट्टा करणारा. आयुष्यात थोडी मजा मस्ती असायलाच हवी. जर तू नेहमीच सिरियस राहिलास तर लोक तुला कंटाळतील. तुला तिला थोडं टीज करता आलं पाहिजे, पण लक्षात ठेव हे थट्टा मस्करी आदराच्या चौकटीत असावी. तिच्या एखाद्या लहानशा सवयीवर तू जेव्हा हसतोस किंवा तिला म्हणतोस अगं तू इतकी वेडी कशी काय असू शकतेस, तेव्हा एक प्रकारची जवळीक निर्माण होते. हा प्लेफुल स्वभाव नात्यात जिवंतपणा आणतो. 8. सुरक्षित आरसा. शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे तिला तुझ्यासोबत कसं वाटतं. ती तुझ्या समोर रडू शकते का? ती तिच्या मनातली भीती तुला सांगू शकते का? जर तू तिला असा प्लॅटफॉर्म दिलास जिथे तिला जज होण्याची भीती वाटणार नाही तर तू तिचा सर्वात जवळचा माणूस बनशील. शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक आणि भावनिक सुरक्षितता स्त्रियांना जास्त काळ लक्षात राहते. आता कल्पना कर तू हे बदल स्वतःमध्ये केलंस, काय होईल? सर्वात आधी तुझा स्वतःवरचा विश्वास वाढेल. तू जेव्हा
जेव्हा आरशात बघशील तेव्हा तुला एक कमकुवत मुलगा नाही तर एक मॅन दिसेल. लोक तुझ्याकडे आदराने बघू लागतील आणि ती मुलगी जिच्याबद्दल तू विचार करतोय तिलाही जाणवेल की तुझ्यामध्ये काहीतरी बदललं आहे. तू आता तिच्या मेसेजची वाट बघत नाहीस, उलट ती तुझा मेसेज कधी येईल याची वाट बघते. हा चमत्कार नाही, ही सायकोलॉजी आहे. जेव्हा तू स्वतःचं मूल्य वाढवतोस तेव्हा जग तुझ्यासाठी आपली किंमत मोजायला तयार होतं. तुला असं वाटेल की हे सगळं करायला खूप वेळ लागेल, पण खरं तर ही एक मानसिक स्थिती आहे. ज्या क्षणी तू ठरवशील की मी आजपासून स्वतःला कमी लेखणं थांबवणार आहे, त्या क्षणापासून तुझ्या रिझल्टमध्ये फरक दिसायला लागेल. तू बघशील की स्त्रिया तुझ्याशी बोलायला उत्सुक आहेत, त्यांना तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडते, कारण तू आता त्यांच्यासाठी मागून येणारा नाहीस तर नेतृत्व करणारा बनला आहेस. तुझे मित्र तुला विचारतील, अरे तू असं काय केलंस, आणि तुला माहिती असेल की हे रहस्य तुझ्या आतल्या बदलात आहे. याचा रिझल्ट फक्त डेटिंग पुरता मर्यादित नाही, तुझा हा नवीन कॉन्फिडन्स तुझ्या करिअर मध्येही दिसेल. तू जेव्हा तुझ्या बॉसशी बोलशील किंवा क्लायंटची डील करशील तेव्हा तुझी हीच पर्सनॅलिटी तिथेही कामी येईल. तू एक असा माणूस बनशील ज्याला कोणीही इग्नोर करू शकत नाही. तुझी उपस्थितीच लोकांना सांगेल की तू कोणीतरी खास आहेस. आणि जेव्हा तू कोणाच्या तरी आयुष्यातून जाशील, जरी काही कारणावस्तव नातं संपलं तरी ती व्यक्ती कायम म्हणेल की त्याच्यासारखा माणूस मला पुन्हा कधीच भेटला नाही. हेच तर तुला हवं होतं ना, एक अनफॉर्गेटेबल लेगसी निर्माण करणं. पण लक्षात ठेव, हे सगळं तुला कोणाला तरी मॅन्युप्युलेट करण्यासाठी करायचं नाहीये, हे तुला स्वतःच्या विकासासाठी करायचं आहे. जेव्हा तू मनापासून बदलतोस तेव्हा त्याचे रिझल्ट कायमस्वरूपी असतात. तू आता फक्त एक मुलगा नाहीस जो मुलींच्या मागे धावतोय, तू तो पुरुष आहे ज्यांच्या मागे संधी आणि लोक स्वतःहून येतात. काय तू तयार आहेस का या नवीन आयुष्यासाठी? तुझा संघर्ष आता संपला आहे, आता वेळ आहे तुझ्या विजयात. तर हे होते 8 प्रकारचे पुरुष जे महिलांच्या मनात कायमचे घर करतात. मला खात्री आहे की तुला आता समजलंच असेल की तू कुठे कमी पडत होतास. तुला या 8 पैकी कोणता गुण सध्या तुझ्यामध्ये सर्वात जास्त आहे असं वाटतं, आणि कोणता गुण तुला स्वतःमध्ये विकसित करायचा आहे, मला कमेंट्स मध्ये नक्की सांग. जर तुला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुला वाटलं असेल की मी तुला काहीतरी व्हॅल्यू दिली आहे, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. तुझं एक लाईक मला असेच अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करतं. आणि हो, तुझ्या त्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर कर ज्याला याची सध्या खूप गरज आहे. आपण सगळे मिळून एकमेकांना प्रगती करायला मदत करूया. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तू अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच कर आणि बेल आयकॉन दाब, कारण मी तुझ्यासाठी असेच रिलेशनशिप सायकोलॉजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.